ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही अभंगमाला आपल्या जीवनाशी कशी संबंधित आहे, आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारी, स्वतःशीच एक नवीन ओळख करून देणारी, आणि सर्वांशी आपण बोलतो, दिवसभर सर्वांना पाहतो, पण आत्मसंवाद करायला लावणारी अशी ही अभंगाची माला. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे आज ऐकायला मिळत आहे. तसं मी ठरवलेलं नाहीये काय बोलायचं, पण मला माहिती आहे की आज प्रत्येकाचं मन शांत होऊन तुमच्या स्वतःच्या मध्ये तुम्ही पोहोचणार आहात. ताटी या शब्दाचा अर्थ आपण बघितला होता, आणि प्रत्येकाने स्वतःची ताटी लावायला पाहिजे, म्हणजे कधीतरी स्वतःने स्वतःला पाहायला पाहिजे. छोट्याशा 9 वर्षाच्या मुक्ताबाईंनी 11 वर्षाच्या ज्ञानदेव माऊलींना जे काही आत्मसंवाद त्यांच्यासोबत केला, तो जरी ते 12व्या शतकात झालेला असेल तरी हे जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत ते आपल्या कामाला येणार आहे, ते आपल्याला बदलणार आहे. कारण हे शब्द तुमचे माझे नाही आहेत, हे शब्द मुक्ताई आणि ज्ञानेश्वर माऊलींचे. तिसरा अभंग. वरी भगवा झाले नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आप आपणा शोधुनी घ्यावे, विवेक नांदे त्यांच्या सवे. आप आपणा शोधुनी घ्यावे, विवेक नांदे त्यांच्या सवे. आशा दंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वरी भगवा झाले नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. म्हणजे नेमकं काय आहे बघूयात आपण. खूप 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 सुंदर आहे, खूप सुंदर. वरी भगवा झाले नामे, अंतरी वश केला कामे. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे, जरी हे, लक्षपूर्वक ऐका, जरी हे केवळ संतांचा संतांशी संवाद असेल आणि म्हणून त्यात भगवा हा शब्द वापरला असेल, तरी देखील
हा जो भगवा रंग आहे, हा भगवा रंग कुठल्या जात पात धर्म व्यक्ती याच्याशी संबंधित नाहीये. हा भगवा रंग अंतरंगाशी संबंधित आहे, प्रत्येकाच्या मनाशी संबंधित आहे. माझ्या सोबत आहात का तुम्ही? एक दोन जणांना असं ते म्हणतात की आवाज कमी येतोय. मग इयरफोन लावून ऐका, कारण आवाज एवढाच येणार आहे. किंवा तुमच्या मोबाईलचा आवाज एकदा वाढवून बघा. आवाज येत असेल तर येतोय असं कॉमेंट लिहा, म्हणजे मला देखील कळेल. आणि नाही जरी तुम्हाला वाटलं की आवाज कमी आहे, तरी सुद्धा एवढाच राहणार आहे, ऍक्सेप्ट करा आणि इयरफोन लावून ऐका, म्हणजे ऐकू येईल तुम्हाला. किंवा तुमचा इन्स्ट्रुमेंटचा आवाज वाढवा. ठीक आहे. वरी भगवा झाले नामे, अंतरी वश केला कामे. मुक्ताबाई सांगतायत की एखाद्या व्यक्तीने भगवा, हिरवा, पांढरा, निळा, लाल असा कोणताही वस्त्र वरतून परिधान केलं म्हणजे तो संत होतो, असं आहे का? असं नाहीये. हे समजून घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला आधीच काय सांगितलं की रंग याच्यात जो वापरलेला आहे तो त्या दोघांचा संवाद आहे. भगवा या शब्दाचा अर्थ काय आहे? तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, याचा अर्थ काय? अंतरंग, तुमचं मन. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनाला विचारा काय की मनामध्ये तुम्ही वरती चेहऱ्यावरती काही जरी दाखवत असताल तरी सुद्धा अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जनगी विटंबना बांधू. याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोकांसमोर काय दाखवतात तसे तुम्ही नाहीयेत. तुम्ही लोकांना दाखवतात मी प्रेमळ आहे, लोकांना दाखवतात मी आनंदी आहे, लोकांसमोर मुखवटा पांघरलेला आहे, तुम्ही मुखवटा घेतलेला आहे आणि तो मुखवटा घेऊन तुम्ही जगताय. आणि हळूहळू हळू त्या मुखवट्याची तुम्हाला एवढी सवय होते की तुमचं मूळ स्वरूप काय आहे हेच मी विसरून जातो. आणि मग तो मुखवटा, तो मीपणा, ती तुमची इमेज, ती तुमची प्रतिमा सांभाळण्यासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्ही खर्ची घालतात. खोटं बोलू नका. तुम्हाला सुद्धा माहितीये की तुम्ही तसे बिलकुल नाहीये जसं तुम्ही लोकांसमोर दाखवतात. तुम्ही खरे कोण आहात हो? लोकांसमोर जे असतात ते तुम्ही खरे आहेत का? नाही. मग लोकांच्या मागे लोक नसताना, तुम्ही एकटे असताना तुमच्या घरात जसे तुमची वागणूक असते ना, ते तुम्ही आहात. परक्या लोकांना तुम्ही किती छान बोलता ते तुम्ही नाहीयेत. तुमच्या घरातल्या लोकांसोबत तुम्ही कशी ट्रीटमेंट करता ते तुम्ही आहात. कळतंय का?
हे भारतीय ज्ञान आहे, हे भारतीय तत्वज्ञान आहे, हे भारतीय दर्शन आहे. आणि हे तर मुक्ताईंनी सांगितलेलं. पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान याच्यात फार 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 मोठा फरक आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानामध्ये पर्सनॅलिटीला महत्व आहे, व्यक्तिमत्वाला महत्व आहे. आणि भारतीय दर्शनशास्त्र, भारतीय संतांनी व्यक्तिमत्वाला महत्व दिलेलं नाहीये. मग कॅरेक्टर किंवा चारित्र्याला महत्व दिले. पर्सनॅलिटी हा शब्द ग्रीक शब्द आहे. कशावरून आलाय? परसोना. परसोना म्हणजे काय? मुखवटा. तुम्ही वरतून कसला मुखवटा घातला, तुम्ही वरतून जो मुखवटा घातला ना, तुम्ही त्या मुखवट्याला खरं मी आहे असं समजता. काल माझ्या मुलीने एक कागदी प्लेट पासून एक मुखवटा बनवला. तुम्ही बघा, आता हा मी आहे का? हा परसोना आहे, परसोना. कळतंय का? हा मुखवटा आहे. बरं, हा मी आहे का सांगा मला? हा मी आहे का? नाही. हा सुद्धा काय आहे? मुखवटा आहे, मुखवटा. मी हा नाही. मग मी हा पण नाहीये. कळतंय का? मग मी कोण आहे? कोण आहे मी? मी याच्या मागे जो कोणी आहे ना, हा मी आहे का? हा पण मी नाहीये. याच्या आतमध्ये जो कोणी आहे ना, तो तू आहेस. जरी भगवा झाले नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आणि आपण सगळ्यांनी असे अनेक मुखवटे आपण घातलेले, आणि त्या मुखवट्याच्या आड आपला खरा मी दबून गेलाय. का बरं? याला म्हणतात पर्सनॅलिटी. तुम्ही ड्रेस कसा घालतात, तुम्ही टाय कसा बांधताय, तुम्ही लोकांसमोर फाडफाड इंग्लिश बोलून लोकांना कसं मंत्रमुग्ध करतात, तुम्ही लोकांसमोर कसे, हे तुम्ही नाहीयेत ना हो. हा तुमचा मुखवटा आहे, आणि मुखवटा खोटा असतो. एक दिवस ज्यावेळेस तो टॅरा तुम्ही फाडताल आणि स्वतःला बघताल ना, मग कळेल या मुखवट्याच्या पलीकडे तुमचं कॅरेक्टर. पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर मध्ये फरक काय सांगितला मी? पर्सनॅलिटी लोकांसमोर असताना जे आहात ते, आणि कॅरेक्टर एकटा असताना जसे वागतात ना ते. खरं तर मुक्ताईंना मनापासून नमस्कार करायला पाहिजे. ज्ञानराज माऊलींना मनापासून नतमस्तक आत्ता ऐकता ऐकता व्हायला पाहिजे, याच्यासाठी की त्या दोन देवरूपी बालकांनी एकमेकांशी संवाद साधला आणि आपल्यावर अमृताचा वर्षाव केला, शब्दरूपी अमृत. आणि आज त्या शब्दरूपी अमृताच्या माध्यमातून स्वतः मध्ये जायला संधी मिळाली. पहिल्यांदा नमस्कार करा त्या ज्ञानराज माऊलींना आणि त्या मुक्ताईला, आणि म्हणा मागा की हे पवित्र आत्मा, हे ज्ञानराज माऊली, हे मुक्ताई देवी, मला सुद्धा पर्सनॅलिटी कडनं चारित्र्याकडे घेऊन जायला वाट दाखव. लोकांसमोर असताना मी जसा आहे तसाच माझ्या अंतरंगात दिव्यत्वाचा प्रकाश तूच येऊ दे परमेश्वरा. तू माझ्या नेहमी सोबत राहा ज्ञानाच्या रूपाने. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञान, आणि मुक्ताई म्हणजे प्रेम. नुसतंच ज्ञान
अहंकार वाढवतो, दुसऱ्यांना खाली दाखवतो, लोकांपेक्षा मी किती मोठा आहे हे दाखवतो. पण ज्ञानाच्या सोबत, माऊलींच्या सोबत जर मुक्ताई असेल ना, तर ते ज्ञान प्रेमातून येतं. आणि प्रेमातून आलेलं ज्ञान तुम्ही वरती, दुसरे कोणी खाली असं नाही, मग विश्वात्मक भाव निर्माण करतं. आणि म्हणून माऊलीने सांगितलं, आता विश्वात्मके देवी. म्हणून माऊली सांगू शकतात, जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणून माऊली सांगतात, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. का बरं? कारण माऊली एकटे नाही आहेत, त्यांच्यासोबत हे मुक्ताई आहे. मुक्ताई म्हणजे काय? ज्ञानासोबत प्रेम. ज्ञानासोबत प्रेम. खरंच जर तुम्ही माझ्यासोबत जोडलेला असताल तर या क्षणाला सुद्धा ते माझ्या हृदयातलं प्रेम तुम्ही अनुभवू शकतात. आणि सत्संग म्हणजे हेच आहे. नाही सांगा पटकन 4 ओळींचा अर्थ काय, लिहून घ्या, आम्हाला करा मोकळं. असा थोडीच सत्संगाचा अर्थ. सत्संगाचा अर्थ आहे, हे तर एक निमित्त आहे. 4 ओळी, या 4 ओळींच्या माध्यमातून तुमचा माझा आत्म्याचा आत्म्याशी संवाद होतोय, हे सत्य आहे. जे साधक माझ्यासोबत जोडलेले त्यांना निश्चित मला काय सांगायचंय ते कळेल. ते शांत 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 होतील. हे ऐकतानाच त्यांच्या मनात आनंदाच्या लहरी निर्माण होत आहेत. आणि एखादा जर जोडलेलाच नसेल तर त्याला याच्यात मजा येणार नाही. तो अस्वस्थ होईल, तो येईल जाईल निघून जाईल, ते पूर्ण ऐकणारही नाही. हा सत्संग म्हणजे माऊली आणि मुक्त इथे एक निमित्त आहे. काहीतरी पुण्य कर्म केलेला, त्या पुण्यकर्माचा प्रसाद म्हणजे हा शब्दरूपी सत्संग आहे. हा आत्म्याचा आत्म्याशी संवाद आहे. हे तुमचं माझं आणि या संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या या सर्वांचं विश्वात्मक भावातून एकत्र येणं आहे हा सत्संग म्हणजे. तुम्ही सुद्धा अनुभवत आहात. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. किती भाग्यवान होता की या सत्संगाच्या निमित्ताने तुम्ही बघा, कदाचित एखाद्याच्या हातात माळ असेल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्याचं सुरू आहे. पण ते रामकृष्ण हरी सुरू असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये असंख्य विचार असू शकतात. नाही, इथे आपण तोंडाने रामकृष्ण हरी म्हणत नाही, पण या माझ्या शब्दांमधून, या सत्संगामधून आपोआप माळ न घेता, रामकृष्ण हरी न म्हणता, परमेश्वराचाच वास अंतरी आहे. जिकडे तिकडे चोहीकडे तोच आहे. ही त्याच्यासोबतची एकरूपता तुम्ही पण अनुभवत आहात? सांगा. म्हणून हा सत्संग महत्वाचा. फक्त आनंद. या 2 शब्दांमधलं मौन ज्याला कळालं ना, बघा, जसं मी शांत झालो तसं तुम्ही आपोआप शांत होताय. येतोय अनुभव? आत्ता मला
मला असं वाटतच नाही की तुम्ही तुमच्या घरी आहात आणि मी माझ्या घरी आहे. तुम्ही ऑनलाईन ऐकतायत असं मला वाटतच नाही. माझी ही अनुभूती आहे. सर्वा घटी तोच परमात्मा आहे. तुझमें नारायण मुझमें नारायण, जहां देखू वहां नारायण. हे मौन, ही शांतता, ही स्थिरता, हा चेहऱ्यावरचा आनंद, हा मुखवटा नाहीये. हा मुखवटा नाही. ज्याचा मुखवटा असेल ना, तो माझ्या समोर शांत राहू शकत नाही. त्याला काही ना काहीतरी पाहिजे, त्याला मसाला पाहिजे. त्याला काही ना काहीतरी पाहिजे, नवीन विषय पाहिजे त्याला. तो एका ठिकाणी एक चित्त एक शांत नाही राहू शकत. पण ज्यांनी मुखवटा काढून फेकला, स्वतःच्या अंतरंगात गेला, की मग त्याला कळतं की अरे कुठे धावतोय, कुठे पळतोय, किती धावशील तू आणि कशासाठी धावतोय. बैस ना जरा माऊलींसोबत. कर ना या शब्दांचं श्रवण. आणि हे शब्द ऐकता ऐकता या दोन शब्दांमधलं जे मौन आहे, या मौनातून जा ना स्वतःच्या मध्ये. हा सत्संग नाहीये, ही तर ध्यानाची यात्रा आहे. मग ही ध्यान यात्रा, हा ध्यानाचा प्रवास, हा ध्यानाचा प्रवाह या शब्दांच्या रूपाने तुमच्यापर्यंत येतोय आणि तुम्हाला जिथे घेऊन जाईल. बस विरोध करू नका. येत राहा, येत राहा, येत राहा. माझ्या हातात हात घेऊन निश्चित प्रत्येक पावलाला तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. बस त्याचाच. हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे शब्द नाहीयेत, हा मुखवटा नाहीये. मला तर हे सुद्धा बोलावं असं वाटत नाही, कारण विसर कुणाचा होईल, ज्याला आठवण कोणाची येईल, ज्याला विसर कसा होईल. विसर माझ्या प्रत्येक श्वासात तोच आहे. हे सांगताना सुद्धा मी एवढा शांत आहे, आनंदाने देवत्वाने एवढा भरून गेलोय की डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू येत आहेत माझ्या. बस तो आणि मी एकच. शांत 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 पूर्ण. ही शांतता, हा आनंद, हे असं माझा हात पकडून चालत राहणं, या शब्दरूपी अमृताचा वर्षाव तुमच्या अंगावरती होत असताना तुम्ही सांगा, मानसिक रोग येतील, डिप्रेशन येईल, नकारात्मक विचार येतील? नाही. कारण जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे तिथे नकारात्मकतेचा अंधार राहूच शकत नाही. आणि म्हणून सत्संग म्हणजे काय? जोडल्या जाणं. सत्संग म्हणजे एक होणं. सत्संग म्हणजे ध्यानाचा प्रवाह आहे. सत्संग म्हणजे शरीराने
आणि अंतराने कितीही दूर असेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तोच परमात्मा आहे. या परमात्म्याची अनुभूती घेणं म्हणजे सत्संग. अनुभवत आहेत? बस फक्त आनंद. आणि जसं तुम्ही असं शांत झाले, मन शांत झालं, एकरूप झाला, कि मग कळतं वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. की नुसते मुखोटे 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 घेऊन जे लोक जातात ना, कदाचित लोक त्यांना चांगलं बोलतील, त्यांच्या चांगल्या बोलण्यातून त्यांचा अहंकार सुखवला जाईल, पण अंतरी वश केला कामे, ज्याच्या मनामध्ये तो काम आहे, काम म्हणजे फक्त काम वासना नाही, अपेक्षा, मोह, मत्सर, द्वेष, मीपणा, सगळ्यांपेक्षा पुढे जायचं आहे मला, फक्त मी. ज्याच्या मनामध्ये हे आहे ना, त्याने वरतून किती जरी मुखोटा पांघरला ना, तरी लोकांना जरी तुमचा चेहरा हसरा दिसत असेल तरी सुद्धा त्या चेहऱ्याच्या आतमध्ये तू जो आहेस ना, तुला सुद्धा माहितीये की तू आतून तडफडतोय, तू आतून असमाधानी आहे. तू जो आहे ना, तू स्वतःला फसवतोय, लोकांना नाही. का बरं? पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर. आपण बघतोय कपडे कसे सगळीकडे शिकवतात. एका व्यक्तिमत्व विकासाच्या क्लासमध्ये मी सहज मला बोलवलं होतं, आणि तिथले ते सर त्या सगळ्यांना सांगत होते, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही कुठे जरी गेलात तर नेहमी तुमचा टाय व्यवस्थित पाहिजे, बो असेल तर तो व्यवस्थित पाहिजे, तुम्ही दाढी क्लीन केलेली पाहिजे, तुमचे कपडे इस्त्री केलेले पाहिजे, शूजला पॉलिश केलेली पाहिजे, अँड यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. पहिलंच वाक्य असं पाहिजे की सगळ्यांना तुम्ही जिंकून घेतलं पाहिजे. ते ऐकता 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 मला हसू येत होतं. मी काही बोललो नाही तिथे, पण आपला मार्गच वेगळा आहे. सगळ्यांना जिंकून काय करायचं हो? तुम्ही स्वतःला जिंकलेला आहे का? अरे सगळ्यांना शांत करून काय करायचंय? तुमचं मन तुम्ही शांत केलंय का? अरे सर्वांना हसवून काय करायचंय? तू एकटा असताना तुझ्या मनातून या सगळ्या बाहेरच्या जगात काही जरी चालू असेल तरी सुद्धा आतून आनंदाच्या लहरी तुझ्या बाहेर पडतायत का, हे तुझं तू बघ ना. हे मुखोटे जास्त काळ नाही टिकू शकत हो. म्हणून आनंदी मुखोटे असलेले अनेक ऍक्टर आत्महत्या करतात. आनंदी मुखोटे पर्सनॅलिटी असलेले अनेक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातले मोठे मोठे लोक सुद्धा आत्महत्या करतात. आणि अशा आध्यात्मिक क्षेत्रात असो नाही तर कुठल्याही सामाजिक क्षेत्रात असो, एकदा कुठेतरी त्यांचा मुखवटा फाटला ना की धक्का बसतो. अरे हा माणूस असा आहे. धक्का तुम्हाला बसतो कारण तुम्ही बघत होते त्याच्या मुखवट्याकडे. तुमचं तुम्ही बघा, हे कुठल्या एका व्यक्तीसाठी नाहीये. तुमचं तुम्ही बघा. फुलाला सुगंध देण्याची गरज आहे? फुलाला म्हणायची गरज आहे की घे माझा सुगंध? त्या फुलाचं अस्तित्वच सगळीकडे गंध पसरवेल, दरवळेल की नाही दरवळा? का बर? कारण फुलाचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे सुगंध देणं. फूल सुगंधी आहे. तसं तुमच्या
असं देवत्व येऊ द्या तुमच्यात की कपड्यांवरती नाही, तुमच्या दिसण्या असण्यावरती नाही, तुम्ही जिथे जाताल एक देवत्व, एक सकारात्मक ऊर्जा घेऊन चल. मग इम्प्रेस करण्याची गरज नाही कोणाला. तुम्ही जेवढं दुसऱ्याला इम्प्रेशन दुसऱ्यांसमोर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करताल ना, तेवढं अधिकाधिक डिप्रेशन मध्ये जाता. एवढं लक्षात ठेवा. कळतंय? कारण जेवढं तुम्ही इम्प्रेशन दुसऱ्यावरती मारण्याचा प्रयत्न करतात, तेवढं तुम्ही तुमच्या मीच तुम्ही सप्रेशन करतायत, म्हणजे दाबतायत त्याला. लक्षात ठेवा 3 शब्द. इम्प्रेशन दुसऱ्यांना दाखवणं, सप्रेशन स्वतःला दाबणं, आणि त्या स्वतःच्या मूळ अवस्थेला दाबल्यामुळे जे येतंय त्याचा रिझल्ट ते आहे डिप्रेशन. कळतंय? आणि या डिप्रेशन मधून जर दूर व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या हार्ट पासून, हृदयापासूनचे एक्सप्रेशन बदलायला पाहिजे. ते एक्सप्रेशन कसे पाहिजे? नाटक नकोय, लोकांसमोर दाखवण्यासाठी नकोय, आतून आनंदाने. एका जणाने मला प्रश्न विचारला होता, बोले तुम्ही एवढं छान आहे, एवढे हजारो म्हणजे कोट्यावधी साधक आपल्या ज्ञानयोगाशी जोडलेले, तुम्ही जरा महाराजांसारखं राहा. एवढंच तुमचं पटत नाही म्हणे मला. हे टी शर्ट काय घालता, बरमुडा काय घालता, आमच्या सोबत काय खेळता तुम्ही. चैतन्य वनात खेळतो ना आपण, आमच्या सोबत काय राहता. परवा तुम्ही त्या तुमच्या लोकांसोबत व्हिडिओ टाकला म्हणे, त्या तुमचं स्टेटस ठेवलं फेसबुकवर, मैत्रीचं ठेवलं नाही का परवाच्या दिवशी. ते एका जणांचा मला फोन आला होता, दुःख विसारा याला उंबऱ्या सारखा. म्हणे माऊली तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे, तुम्ही त्यांच्यामध्ये काय राहता म्हणे, तुम्ही असं एक वेगळं स्थान आहे म्हणे, तुमचं वेगळं स्थान, तुम्ही खाली काय उतरले त्या स्थानाच्या. आता मला हसावं का रडावं कळत नव्हतं. ज्याला माझ्या बरमुड्याकडे बघायचंय, ज्याला माझ्या टी शर्ट कडे बघायचंय, त्याला माझे शब्द कळणारच नाही ना. म्हणजे मी लुंगी घातली, मी पांढरे कपडे घातले, मी काहीतरी इथं गमजा टाकला, मी इथं मोठा गंध लावला, मी चंदन लावलं, तरच माझं बोलणं तुम्हाला पटत असेल. तर ते पटलेलं नाहीये, ते माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये, माझं इम्प्रेशन तुमच्यावरती आलेलं आहे, आणि इम्प्रेशन टिकू शकत नाही. कळतंय का? इम्प्रेशन नाही पाहिजे, शब्द नाही पाहिजे, भाव. माझा भाव तुझे गुणी, मने नाम याची जनी, ये ग विठाबाई. भाव पाहिजे ना. लोकांना त्या कपड्यामध्येच इंटरेस्ट आहे, त्याचाही त्रास आहे. बरमुडा का घालतात, लोकांमध्ये का मिक्स होतात. अरे मी असा आहे, मी तुमच्यासाठी करत नाही, लक्षपूर्वक आहे का. तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल ना की हा सत्संग मी तुम्हाला सुधारवण्यासाठी घेतोय, हा गैरसमज आहे. कारण मला हे पक्क माहितीये की कुणी कुणाला सुधरवू शकत नाही. हा सत्संग म्हणजे माझ्या आनंदाचं एक्सप्रेशन आहे. हा सत्संग म्हणजे माझा आनंद वाटणं आहे. मला सुधरवायचं नाही, मला हे पक्क माहितीये. मला बाबूने विचारलं होतं की समज आणि गैरसमज म्हणजे काय. म्हटलं काय, म्हणजे तुम्ही आम्हाला सुधरवतायत हा तुमचा समज आहे, आणि आम्ही सुधरत नाही हे सत्य आहे म्हणे. तो सगळा गैरसमज आहे. कुणी कोणाला सुधरवू शकत नाही. तुम्ही सांगा ना, तुकाराम महाराजांनी जगाला सुधरवलं, ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला सुधरवलं, सांगा. त्या संतांनी सुधरवलं नाही, ते फक्त चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले, आणि त्यांचा सुगंध दरवळत राहिला.
जो खरा संत आहे ना, हेच हेच सांगतायत मुक्ताबाई, की जो खरा संत आहे ना त्याला वेगळं स्थान नाही पाहिजे. जो खरा संत आहे ना त्याचं इतकं तर खाली बसवलं त्याला का वरती बसला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. जो खरा संत आहे ना त्याला डिग्री नाही पाहिजे. ते जसं आहे तसं आहे, त्याला लोकांनी शिव्या घातल्या काय चांगलं म्हटलं काय, कारण ते त्याच्या मस्तीत आहे. ते लोकांसोबत आहेच कुठं, ते आहे परमेश्वरासोबत. कळतंय? हेच मुक्ताई सांगताय की अहो तुम्ही लोक काहीतरी तुम्हाला बोलले, लोकांनी तुम्हाला त्रास दिला म्हणून तुम्हाला वाईट वाटलं आणि तुम्ही झोपडीमध्ये बसले. वश केला कामे त्याला साधू म्हणू नये जगी, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बांधू. म्हणजे लोकांच्या शब्दांचा जर तुमच्यावरती मग हे तर सगळं काय आहे, वरी भगवा म्हणजे काय, हा सगळा मुखवटा आहे. अहो माऊली तो मुखवटा काढून का, लक्षात घ्या. लोक मी एवढं चांगलं काम करतो लोक असं का बरं करतात, लोक मी एवढं चांगलं काम करतो लोक असे का बरं करतात, असं म्हणू नका. कारण हीच जगाची रीत आहे. जेव्हा राम होता ना तेव्हा रावण होता, जेव्हा कृष्ण होता ना तेव्हा कंस होताच, आणि जेव्हा जेव्हा पांडव होते तेव्हा कौरव होतेच. हीच जगाची रीत आहे. तुम्ही कुणावरती चिडताय? तुम्ही त्यांचा परिणाम तुमच्यावरती व्हायलाच नकोय, मग तुम्ही खरे संत आहात, साधू आहे. नाहीतर हा सगळा मुखवटा आहे. नाहीतरी मला सांगा ना, तुम्ही एवढे सगळे चांगले पण तुम्हाला त्रास कशाचा होतो, तुम्हाला टेन्शन कशाचं आहे, तुम्हाला वाईट कशाचं वाटतं, तुम्हाला टेन्शन रोग का बरं येत आहेत, कारण मी चांगला आहे, लोक का बरं त्रास देत आहेत, तो असा का बरं बोलला, मी माझ्या जागी बरोबर आहे मग त्यांनी असं का बरं केलं, म्हणजे तुमचे बटन दिले तुम्ही दुसऱ्यांकडे. बरोबर आहे? तुम्हाला लोकांशी काही घेणं देणं आहे, तुम्ही तुमच्या मस्तीत राहा. समजतंय का? नाही मग लोक असे का बरं वागतात, अरे बाबा लोकांना बदलण्यासाठी काही करूच नका. जे ते ज्याच्या त्याच्या मर्जीने जागणार आहे, तुम्ही कितीही बोला त्याला जे करायचं ना तेच करणार. आता मला वाटतं हा सत्संग एकाच वेळेला लाखो लोकांनी बघितला तर किती छान होईल बरं. ही जी अवस्था तुम्ही अनुभवत आहात शांततेची, अरे सगळे त्या तणावातून, मला सांगा 24 तास ते कोरोना 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 कोरोनाच्या बातम्या तुम्ही बघताय, ते सुद्धा व्यवस्थितपणे तुम्हाला गुंडाळतायत, तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करत आहेत आणि तुम्ही गुंडाळल्या जात आहेत. तुम्ही बघा ना, तुम्ही बघा, पहिल्यांदा वयस्कर लोकांना फार भीती होती कोरोनाची, मग वयस्कर लोकांसाठी लस, मग नंतर काय सांगितलं, 18 ते 45 ला सगळ्या तरुणांना, सगळे जे तरुण आहेत ते कोरोनाने जास्त मरू लागले. मग काय झालं, 18 ते 45 साठी लस द्यायची होती. आता 2 दिवसापासून बातम्या कुठल्या येत आहेत, 2 दिवसापासून बातम्या येत आहेत आणि मला इतके फोन आले, त्या आया ते बाप रडतायत अक्षरशः. का बरं? कारण 2 दिवसापासून बातम्या आहे की लहान लेकरांना कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे, आणि लगेच पुढची बातमी काय की आता लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार. आणि पुढे काय सांगितलं, तिसरी जी लाट आहे, तिसरी लाट, की तिसरी लाट सगळ्यात खतरनाक लहान लेकरांसाठी. म्हणजे तिसऱ्या लाटेने यांना फोन केला होता बरं का, की हॅलो तिसरी लाट फक्त लहान लेकरांसाठी. आणि मला तर वाटतं चौथी लाट कुठली असेल माहितीये का, हे जे बातम्या देतात ना त्याच्याकरता असेल चौथी लाट.
कोरोना नाही असं मी म्हणत नाही, त्याची काळजी घेऊ नका, मास्क वापरू नका असंही मी म्हणत नाही. ते सगळं करा ना, घाबरता कशाला? तुम्हाला लस द्यायची ना लहान लेकरांना, मग सरळ भाषेत सांगा ना की आता लहान मुलांची लसीकरण सुरू होणार आहे, पण तुम्हाला घाबरवलं. आणि तुम्ही काय करताय ते ऐकून 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 तुम्ही घाबरून गेले. म्हणजे लहान लेकराला मला कित्येक फोन आले, माऊली आमच्या पोराला खेळायला सोडायचं की नाही सोडायचं? का नाही सोडायचं खेळायला? मी आता तिसरी लट लहान लेकरांसाठी, तिसरी लाट लहान लेकरांसारखी, चौथी पाचवी सहावी कोणासाठी? मी एक कशासाठी सांगत होतो की टीव्ही बघून 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 ते कोरोना झालेला नसताना सुद्धा तुमचा श्वास वाढलेला आहे. आणि म्हणून मला काय वाटतं की एवढे लोक बिघडले, निदान हा सत्संग 1,00,000 लोकांनी ऐकला पाहिजे. पण नियमच जगाचा काय, चांगलं जर काही असेल ना चांगलं, तर ते जास्त लोक नाही घेत त्याला. माणसाचं मनाचा नियमच आहे. एखादा व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ पाठवून काय म्हणायचं की नक्की बघा बरं का, खूप चांगला सत्संग, कुणीही बघणार नाही. पण तोच व्हिडिओ टाका आणि खाली ओळ टाका, चुकीनं पाठवल्या गेला, मुळीच बघू नका, लोक उघडून बघतील. बघा तुम्ही, लोक प्रत्येक जण बघेल, अरे भानगड काय, क्या है इसमें. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे फेसबुक वरती किंवा युट्यूब वरती कव्हर पेज बघितला ना की लोक त्याच्याकडे बघणार नाही. पण दुसरा एक सत्संग येऊ द्या, दुसरा काहीतरी एक व्हिडिओ द्या, माऊलीचा राडा, राडा म्हटलं की नाही, एक दिवसात 1,00,000 लोकांनी बघितलं तर मग बघा. मग मी काय सांगतोय, पॉइंट काय चालू होता आपला, की मला वाटतंय सगळ्यांपर्यंत पोहोचावं, प्रत्येकाने घ्यावं, मी चांगलं देतोय, पण लोकांनी नाही घेतलं म्हणून मी जर नाराज राहिलो तर तो चांगलं असणं हा माझा मुखवटा आहे की नाहीये? सांगा मला. तू देत राहा रे बाबा, ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्याला तहान लागली तो येईल, ज्याची जेवढी तहान आहे तेवढा तो तृप्त होईल. म्हणून मुक्ताबाई काय सांगतात, वरतून काय बोलतात ते महत्वाचं नाही, हेच तुम्ही तुमचं तुमचं सुद्धा बघा. प्रत्येकाने कसं राहिलं पाहिजे, झाडासारखं राहायला पाहिजे. झाडासारखं म्हणजे कसं? झाडासारखं म्हणजे असं की उन्हामध्ये झाड फक्त उभं आहे, सावली देणार आहे, पण ते तुमच्याकडे स्वतःहून येऊन थोडीच म्हणणार घे सावली घे सावली. तुम्हाला झाडाच्या खाली थांबावं लागेल. झाड सर्वांना सावली देतंय. असंच संत झाडासारखे असतात. असंच तुम्ही आणि मी राहायचंय. हे डोक्यातून काढा कचरा की मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना बोललेलं नाही. हे तुमचा माझा संवाद आहे, हा प्रत्येकाचा प्रत्येकाशी संवाद. सासू अशी का बोलली, सून तशी का वागली, जाऊ तशी का बोलली, भाऊजाईने असं का केलं, ती ननंद अशीच का बरे, आणि बायको किंवा नवरा, आई किंवा बाप हे असेच का बरे. सगळी शक्ती त्यांना विरोध करण्यासाठी खर्च होती की नाही? बोला. मग जर तुम्ही त्याच्यातून नाराज झाला तर हे सगळं मुखवटा आहे, मुखवटा. मग नाही माऊली, मग परिणाम होणार नाही, होईल, पण त्यावेळेला हे ज्ञान आठव आणि योग्य प्रतिक्रिया दे. का बरं? तुमचंच तुम्हाला सावरायचंय. तुम्ही रागवून 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 बीपी वाढवून घेतलं, मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं, तर ते बीपी तुमचं वाढेल, लोकांना काय फरक पडणार? तुम्ही चिडून 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 तुम्हाला अटॅक आला, त्रास तुम्हाला, लोकांना काय घेणं देणं आहे की नाही? तुम्ही आणि मी मेलो काय राहिलो काय, 4 दिवस लोक रडणार आहेत, त्यांच्या कामाला लागणार. मग तुमचं तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या धर्मात राहा, स्वतःचं पालन करा. लोकांकडे बघून लोक काय करतात तसं करू नका. तुमचं मन काय सांगतंय? तुम्ही अंधाळ्यासारखं अनुकरण करू नका ना. ते दारू पित तुम्ही दारू पिल,
त्याने असं केलं तर मी तसं करेल, त्याने ते स्टेटस ठेवलं तर मी पण तसं स्टेटस ठेवेल. आपली सगळी शक्ती याच्यासाठी खर्च होत नाही का हो? म्हणून माऊली काय सांगतायत, मुक्ताबाई काय सांगतायत? मुक्ताबाई हे सांगतायत की लोकांसमोर जे तू दाखवतोय तसा तू नाहीये, लोकांच्या पाठीमागे जसा तू आहे ना तो तू आहे, त्याला ओळख आणि तू तसाच राहा, निर्गुण निराकार. तुम्ही आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी ठरवतो बघा, आणि ठरवल्याच्या नंतर तुमचं तुम्हाला माहिती, तुम्ही लोकांना खूप सांगता मी असं करतो, मी तसं करतो, तसं करतो, त्याचं फॉलो किती करतात, ते किती काळपर्यंत आचरण करतात, हे महत्वाचं आहे. आणि आत्मपरीक्षण त्यासाठीच महत्वाचं आहे. आपला बाबू आला बघ, त्या बाबूनी ठरवलं की इथून पुढं मी, आता शिबिरात आलो ना, इथून पुढे मी दारू आणि सिगरेट पिणार नाही. बाबूनी ठरवलं. आता व्यसन करणार नाही असं त्यांनी ठरवलं, आणि तो जोडला गेला बाबू आपल्या शिबिरासोबत, माऊलीसोबत जोडला गेला. त्याला माझे शब्द कळाले, माझा सत्संग कळाला, त्याला मौन कळालं, आणि त्याने खरंच ठरवलं की यस आता मी बदलणार. त्याच्या गावाला तो परत गेला, आणि परत गेल्याच्या नंतर त्याचे नेहमीचे व्यसनी मित्र त्याची वाटच बघत होते. त्या व्यसनी मित्रांनी त्याच्या घरामध्ये ते सगळे व्यसनी मित्र गेले आणि त्याला आग्रह करायला लागले, दारू पिना, चल ना, तूच तर आम्हाला सवय लावली होती यार, काय त्या माऊलीच्या नादी लागला, अरे कुठे एक जीवन असतं राव, मस्त आईश करून घ्यायची, कुठे त्या माऊलीचं ऐकतो तू. आणि एक तुला सांगू का, ते बघ आम्ही बाटली आणलेली म्हणे, मित्रांनी बाटली काढली दारूची, भाऊ असं शांत बसला होता, म्हणे नाही नाही मी घेणार नाही. मित्रांनी ग्लास मध्ये ओतली, स्वतः पिली आणि बाबूला द्यायला लागली दारू. आणि मित्रांनी बाबूला सांगितलं, बाबूला म्हणाले अरे घे ना, तुला कोण बघणार आहे, अरे बघ इकडचा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे, तो दरवाजा आहे, तुझ्या घराला 2 दरवाजे आहेत, नीट बघ, त्या दरवाजात कुणीच नाही आणि रूम मध्ये सुद्धा कुणी नाही, तू मस्त घे आणि पी, तुला कोण बघणार आहे. पण बाबू मायाशी जोडलेला होता. त्याने सांगितलं मित्रांनो आता फसणार नाही मी. का बरं? अहो नीट ऐका, बाबू म्हणाला अरे बाबा माझ्या मित्रांनो, या जगात असे अनेक दरवाजे असतील, अनेक दरवाजे असतील की जिथे मी व्यसन करेल पण कुणीच मला बघणार नाही. पण मित्रा तुला एक सांगतो, या जगात असा एकही दरवाजा नाहीये की जिथे मी त्याच्या नजरेपासून वाचणार. कळतंय? मी दारू पिईल, मी तंबाखू खाईल, मी व्यसन करेल, मी वाईट कामं करेल, मी पैसे खाईल, आणि मला असं वाटतं की कुणी बघितलं नाही, थँक गॉड. पण बाबूचं बोलणं लक्षात ठेव, या शहरामध्ये असे अनेक दरवाजे आहेत की जिथे तुम्हाला हे लोक बघू शकत नाही, पण या संपूर्ण जगात असा एकही दरवाजा नाहीये की जिथून तुम्ही त्याच्या नजरेपासून वाचणार आहात. लक्षात ठेवा. म्हणून नुसतं वरती 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 तुम्ही कसं बोलतात, कसं वागतात, लोकांसमोर काय बोलतात, तुम्ही व्यसन करा नाही तर नका करू, तुम्ही चांगलं वागा नाही तर नका करू, तुम्ही प्राणायाम करा नाही तर नका करू, वैयक्तिक मला काय फरक आहे हो, मला घाबरून कशासाठी करताय तुम्ही. तुम्ही हा सत्संग अटेंड केला पूर्ण, पुन्हा पुन्हा सत्संग ऐकला, ही शांतता तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नका ऐकू, दुसरं काहीतरी ढँडन ढँडन तुमचं सुरू करा, दुसऱ्या कोरोनाची बातम्या ऐका, ती अशांतता तुम्ही घेणार, तुमचं जीवन तुम्ही जगणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं त्याला तुम्ही जबाबदार आहेत.
जबाबदार तुम्ही. आणि पुन्हा म्हणायचं माझ्या घरचं कोरोनाने एक जण मेलं, मी देवाला मानणार नाही. देवानी केलं काय? माझ्या घरचा एक व्यक्ती मेला, मी देवाला मानणार नाही. माझं नुकसान झालं, मी देवाला मानणार नाही. तुझ्या मान्यानं मान्यानं देवाला काय फरक पडणार आहे? नको मानू. म्हणजे तुझं काम केलं तर देव आहे, तुझं काम नाही झालं तर देव नाहीये, असं आहे? म्हणजे देव कळाला? देव ही प्रत्येकात असलेली सकारात्मक ऊर्जा आहे. तुमच्या जीवनशैलीतून, आहारातून, विचारातून सकारात्मकता ठेवून तुम्हाला त्याच्यासोबत मुद्दामून राहावं लागतं. तुम्ही जेव्हा जेव्हा चुकीचा आहार घेता, जेव्हा जेव्हा तुम्ही चुकीचे विचार करतात, जेव्हा जेव्हा तुम्ही चुकीचं अन्न खातात, जेव्हा जेव्हा तुम्ही चुकीची जीवनशैली जगतात, तेव्हा तेव्हा तुम्ही त्या देवत्वापासून दूर जातात आणि मग हे रोग तुमच्यावरती हल्ला करतायत. हल्ला केला तुमच्यामुळे, गेला तुमच्यामुळे, नुकसान झालं तुमच्यामुळे, आणि तुम्ही म्हणते देव. त्याला काय फरक पडणार? तू मान नाही तर नको मानू. सत्य थोडीच बदलणार आहे. म्हणजे प्राणायाम करायचे नाही, ध्यान करायचे नाही. म्हणून हे जे लोक आजारी लोक मला फोन करतात ना, मला डिप्रेशन आहे, मला असं आहे, मला तसं आहे, मला काही वाटत नाही त्यांच्याबद्दल. कारण यांना सांगितलं ना मी प्राणायाम कर, ते नको आहे त्यांना. त्यांना गोळ्या पाहिजे. म्हणजे काय परिस्थिती काय बघा. म्हणजे एक जण तर त्यांनी ज्ञानयोगात येणं सोडलं का बरं? मी त्यांच्या घरी गेलो होतो. घरी गेल्याच्या नंतर ते जे जसे वेगवेगळे गुरु महाराज असतात, ते आले माझ्याकडे, ते ताट घेतलं, ताटात पाय ठेवा म्हणे आणि मला पाय धुवायचे. मी त्यांना सांगितलं मी हे असले प्रकार करत नाही. मी तुमच्यासारखे सर्वसाधारण व्यक्ती आहे. माझ्यासारखा आणि तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काही फरक नाही. तुम्ही माझे पाय धुतले तर मी तुमचे पाय धुईल. असल तर मान्य करा, तरच मी येतो. तुम्ही असं कसं आमची श्रद्धा आहे, आमची भावना आहे. म्हटलं तुमची भावना श्रद्धा आहे, मग माझी नाही का? तुम्ही माऊलीला ठेवून दिलं वर, वरती ठेवू नका, हृदयात ठेवा. माऊलीला तुमच्या फोटोमध्ये ठेवू नका, तुमच्या आचरणात ठेवा. माऊलीला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती ठेवू नका, तुमच्या डोक्याच्या त्या मेंदूमध्ये जे आहे ना, त्या विचारांमध्ये ठेवा. हे लक्षातच घ्या. ना कधी हे मी केलं, ना कधी करणार आहे. कारण मला माहिती मी एक सर्वसाधारण व्यक्ती. तुमच्यात काही चुका असतील, माझ्याकडने काही चुका होऊ शकतात. तुमच्यात चांगले गुण असतील, माझ्याकडे काही चांगले गुण असतील. मग सत्संग म्हणजे काय, ज्ञानयोग म्हणजे काय? जे चांगलं चांगलं आहे ना त्याच्याबद्दलच बोला, चांगलंच द्या आणि चांगलंच घ्या. घुसतंय का डोक्यामध्ये? जे कोणी वाईट असतील, जे कोणी वाईट विचार करणार आहे, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. ते तसेच राहणार आहेत. त्यांचं पुण्याचा घडा भरला तर कदाचित ती जोडल्या जातील, पण ते तसे का बरे आहेत? म्हणून जर तुम्ही त्यांच्यासोबत राहिला तर तुम्ही तसे झाले. किंवा लोकांसमोर तुम्ही मुखवटा घातला आणि लोकांना दाखवायला लागला मी असं असं आहे. म्हणजे मी जर राहायला लागलो की मी माऊली आहे 24 तास, तसाच ड्रेस, बिलकुल इस्त्री बिस्त्री केलेलाच पाहिजे, तो गंधच पाहिजे, ते चांगलं आहे, ज्यांना करायचं त्यांनी करा, पण मला ते जमत नाही ना. कारण माझं असणं माझ्या कपड्यांमुळे नाही, माझं असणं माझ्या बोलण्यामुळे नाही, माझं असणं माझ्या नाटकामुळे नाही, माझ्या मुखोट्यामुळे नाही, तर माझं असणं बस माझ्या सोबत राहून माझ्या आचरणातून तुम्हाला दिसलं पाहिजे की हा बाबा आहे, हा माऊली. कोण म्हणताय असं? मुक्ताई ज्ञानदेव माऊलींना म्हणताय. समजताय का? आणि तुम्ही जितकं लोकांसमोर दाखवताल तितकं ते मुखवटा प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. तुमची इमेज, लोक आत्महत्या केव्हा करतात सांगा? लोकांना डिप्रेशन केव्हा येतं? लोक घाबरतात केव्हा? जेव्हा त्यांची इमेज जी ना, इमेज ती खराब होते का काय असं वाटतं ना. जेव्हा त्यांच्या लोकांच्या मनामध्ये असलेली प्रतिमा, माझी प्रतिमा लोकांच्या मनामध्ये खराब होणार नाही ना,
एक वेळ गरिबी माणूस पचवेल, एक वेळ कोणी मारलं तर ते मार सहन करेल, पण लोकांच्या नजरेतून मी उतरलो हे कधीच सहन होत नाही लोकांना. आणि माझं म्हणणंच काय, लोकांच्या नजरेत जातोच कशाला तू, चढतो कशाला आणि उतरतो कशाला? तू तुझ्या नजरेत चढलाय का? तू तुझ्या नजरेतून उतरलाय का? तू तुझ्या डोळ्याने तुला बघितलंय का? तुला तू जे करतोय ते योग्य वाटतंय ना? लोक घोड्यावरतून पण चालू देत नाही, पायी चालू देत नाही. म्हणून हा सत्संग आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायला लावणारा सत्संग आहे. लिहा ना एका ठिकाणी की तुम्ही कशी आहात, लिहा. तुमचा स्वभाव कसा आहे लिहा, खरा, मुखवटा नाही, खरा. हा, जिथे जिथे जे जे आवश्यक आहे ते करा ना. तुमचे जे रोल आहे ते करा ना, पण ते रोल बदलत राहा ना. प्रॉब्लेम असा आहे की एकच रोल घेऊन माणूस फिरतोय. एखादी शिक्षक असतील, कुठे शिक्षक आहेत तुम्ही सांगा, कुठे शिक्षक आहेत? शिक्षक कुठे आहेत तुम्ही? शाळेमध्ये. मग शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर शिक्षक आहे, शाळा सुटली की मस्त एक माणूस म्हणून घरी जा ना. नवऱ्यासोबत शिक्षिका असेल तर पत्नी म्हणून राहा, बायकोसोबत शिक्षक असेल तर नवरा म्हणून राहा, मित्र म्हणून राहा, मुलांसोबत आईबाप म्हणून राहा, आईबापासोबत लेकरू म्हणून राहा ना. पण नाही, यांनी पकडून ठेवले मी कोण, शिक्षक. बायकोला पण म्हणावं लागतं, बायको पण म्हणते आमचे सर आलेत बरं का. तुमचे सर आहेत ते? हो अंबाबाई. काय शिकवलं त्यांनी तुम्हाला? आणि तुम्ही शिकता का पहिली गोष्ट कोणाकडनं एवढं सांगा. तुम्ही त्यांना शिकवतात. मी गमतीने सांगतोय, पण हे जे पकडून ठेवलं ना, मी सर, रिटायर्ड झाले तरी माझी मुख्याध्यापक बाहेर पाठी असते, सगळ्या डिग्र्या खाली असतात, किती किती डिग्र्या आहेत. आणि अशा लोकांना नेहमी बीपी डायबिटीस असतो. रोल चेंज करा ना. हे गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही म्हणा नाही तर नका म्हणू, तुम्ही चांगले वागले ना तर लोक तुम्हाला सन्मान देतात. तुम्हाला सन्मान मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. आणि लोकांनी तुम्हाला नाही दिलं तर तुम्ही नाराज नाही व्हायला पाहिजे, तो लोकांचा प्रश्न. मी माझ्या डोळ्यात, माझी प्रतिमा माझ्या डोळ्यात स्वच्छ आहे ना, बस. मला बाकीचं काय घेणं देणं. पण ती इमेज टिकवण्यात तुम्ही बघा ना, आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा बघा तुम्ही, इमेज टिकवण्यासाठी किती धडपड. आणि शेवटी जर ती इमेज नाही राहिली तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, डायरेक्टली सुसाईड करून घेतात. हे सत्य नाहीये का? तुम्ही सांगा मला. हे सत्य आहे. आणि म्हणून मुक्ताई सांगतायत की त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. जगाने काय केलं त्याचा परिणाम ज्याच्यावरती होतो, याचा अर्थ त्याच्या अंतरंगात काम आहे. त्याच्या चेहऱ्यावरती जरी वरी भगवा झाले ना, त्याच्या चेहऱ्यावरती तो जो भगवाचा आहे ना, तो फक्त मुखवटा आहे, तो आतून उद्ध्वस्त झालेला आहे. लोकांसमोर मात्र एक दाखवतो. पुढच्या 2 ओळी बघूयात आपण. तिसरं चरण म्हणजे पुढच्या 2 ओळी, शेवटच्या 2 ओळी खूप सुंदर सांगितलं. किती सुंदर सांगितलं बघा. आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्यांच्या सवे. आशा धंब अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय सांगितलं? आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्यांच्या सवे. ही सगळ्यात, या 4 चरणांमधलं हे चरण सगळ्यात महत्वाचं बरं का. आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्यांच्या सवे. आशा दंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे काय? तर मुक्ताई सांगतायत की पहिले जे मी 1 तास सांगितलं, मुखवट्याकडनं स्वतःमध्ये जाणं, पर्सनॅलिटीकडनं कॅरेक्टरकडे जाणं, हे जर पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? आप आपणा शोधून घ्यावे, म्हणजे स्वतःने स्वतःला पाहायला पाहिजे.
आणि स्वतःला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक जर काही असेल तर ती एकच गोष्ट आहे, ते म्हणजे विवेक. आणि मग मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आता मला तुम्ही सांगा, आता मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं विवेक म्हणजे काय? विवेक कशाला म्हणतात? विवेक या शब्दाचा अर्थ काय आहे? मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगितलं होतं की बोला, तुम्हाला काय वाटतं विवेक म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणतात विवेक? चला कॉमेंट करा. विवेक या शब्दाचा अर्थ काय आहे? नाव विवेक म्हणजे विवेक का? नाही. मग विवेक या शब्दाचा अर्थ, कारण विवेक जर असेल तरच, विवेक असेल तरच स्वतःला आपण बघू शकतो. मग विवेक या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे काय सांगितलं मी? विवेक म्हणजे काय? सर्वांमध्ये एकत्व आहे म्हणजे विवेक. आम्ही सगळेजण एक आहोत हा भाव म्हणजे विवेक. मी आहे मी, या मीला वाढवणं, या मीची व्याप्ती वाढवणं म्हणजे विवेक. आणि या विवेकासाठी 4 गोष्टी पाहिजे. 4 गोष्टी. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी पाहिजेत? ऐका. या विवेकासाठी 4 गोष्टी पाहिजे. नंबर 1 ते म्हणजे निष्काम. म्हणजे बघा, निष्काम म्हणजे कुठलीच कामातून अपेक्षा न ठेवता काम करणं. मनाने स्वच्छ असणं, समाधानी असणं आणि देण्याच्या भावनेतून काम करणं. या 4 गोष्टी. मनाची स्वच्छता म्हणजे जे आत तेच बाहेर, काया वाचा मनसा. तुम्ही जे बोलता तसंच करायचं, जे करता तेच बोलायचं. कळतंय? मग विवेक या शब्दाचा अर्थ काय आहे की जर तुम्ही मनाने स्वच्छ असताल, जर तुम्ही निष्काम कर्म केलं, जर तुम्ही समाधानी असताल आणि जर तुमचा भाव देण्याचा असेल तरच तुम्ही स्वतःला पाहू शकता. आणि स्वतःला ज्या वेळेला तुम्ही पाहिलं त्यावेळेला मग तुम्हाला कळालं विवेकचा अर्थ काय आहे की या सगळ्या गोष्टी म्हणजे सारासार विचार बुद्धी. विवेकचा अर्थ आहे विचार करण्याची पात्रता. ही विचार करणं म्हणजे कसं? सगळेच जण विचार करतात, पण विवेक या शब्दाचा अर्थ आहे की सध्याला जे घडलं आहे त्या घडण्यामध्ये न अडकता तुम्ही जसे आहात, तुमचा स्वभाव जसा आहे त्या स्वभावात राहून मग घडलेल्या गोष्टीकडे वरतून पाहणं म्हणजे विवेक. स्वतःला तुम्ही आता इथे जाणीवेनी वर नेणं म्हणजे विवेक. मी आणि फक्त माझं इतकंच आहे, इतकंच जे आहे ना, माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, माझी माणसं, इतकंच माझं आहे. या माझ्याची इतकं जे आहे ना डबक्यातलं, तिथून विश्वात्मक भावापर्यंत या मीला नेणं म्हणजेच विवेक. आता सगळ्यात सोप्या शब्दात सांगायचं तर काय? सगळ्यात सोप्या शब्दात सांगायचं असेल तर अहम ब्रह्मास्मी या चष्म्यातून स्वतःला पाहणं म्हणजे विवेक. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म हा शब्द
बृह ह्या धातूपासून तयार झालेला आहे. आणि बृह म्हणजे काय? विस्तार करणं, वाढवणं. काय वाढवणं? स्वतःच्या मीची व्याप्ती वाढवणं. म्हणून मी सुरुवातीलाच काय सांगितलं होतं? विवेक म्हणजे काय? सर्वांमध्ये एक. सगळे आम्ही एकच आहे या विश्वबंधुत्वाची अनुभूती म्हणजे विवेक. हे कधी होईल? या मीला वर नेल्यावर. उदाहरणार्थ, आता तुम्ही तुमच्या घरात राहतात आणि घरात असताना तुमच्या घरापुरता विचार करतात. आता बघा बरं का, अहम ब्रह्मास्मीचा अर्थ काय? आता काय होतं, कुणी जर तुम्हाला विचारलं तुझं घर कोणतं आहे, तुझं घर कोणतं असं जर कोणी विचारलं तर तुम्ही काय म्हणताल? त्या घराकडे बोट दाखवून, हे माझं घर आहे, बस हेच माझं घर. आणि ते ते कोणाचं आहे रे? ते आमचं नाही, ते दुसऱ्यांचं आहे. बरोबर. आता काय होतं, थोडं थोडं वर या तुम्ही. आता घराच्या बाहेर या आणि घराच्या बाहेर येऊन जर तुम्हाला विचारलं तू कुठे राहतो, तुम्ही काय सांगताल? समजा मी माझं सांगायचं, तू कुठे राहतो? मी शिवाजीनगरमध्ये राहतो. माझी कॉलनी शिवाजीनगर आहे. गंमत बघा बरं का. पहिले माझं काय होतं? फक्त घर. आता मी पासून वरती गेलो ना, जसं मी पासून वरती गेलो, आता काय झालं? वाढत गेलं. माझी कॉलनी शिवाजीनगर. बरं, मी माझ्या गावाच्या बाहेर गेलो, दुसऱ्या जिल्ह्यात गेलो. तिथं मला विचारलं कुठे राहतो? माझा जिल्हा औरंगाबाद आहे. आता मी वाढू लागलं बरं का. माझा जिल्हा औरंगाबाद आहे. समजतंय? आता त्याच्याही पुढं मी गेलो महाराष्ट्राच्या बाहेर, दुसऱ्या कुठल्या राज्यात गेलो. कुठे राहतो तू? माझं राज्य, महाराष्ट्र आहे. पहिले काय होतं? घर. पण तुम्ही जसंच वर 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 जाऊ लागला, घरापासून कॉलनीपासून तुमचं गाव, गावापासून तुमचा जिल्हा, जिल्ह्यापासून आता राज्यापर्यंत आले. आणि हे दुसरं नाही, ते आमचं नाही. तामिळनाडू आमचं नाही, ते उत्तर प्रदेश, वो तुम्हारा है. बिहार, अरे बिहार तो हमारा नहीं है बाबा, बिहार तो तोहार है, हमारा तो सिर्फ महाराष्ट्र है. बरं, आता तुम्ही महाराष्ट्रापर्यंत अडकले. आता काय करा? आता भारताच्या बाहेर जा. आता विचारा ना, तुझं काय? भारत माझा आहे, भारत. बरोबर. काय झालं? मीची व्याप्ती वाढू लागली. माझं काय आहे? तर घर नाही माझं, भारत माझा आहे. समजतंय का? म्हणजे उदाहरणार्थ, तुमच्या शेजारच्याला सुद्धा तुम्ही तुमचं मानत नव्हतात, पण जर का समजा तुम्ही वर गेलात आणि दुसऱ्या राज्यामध्ये तुमच्या गावातलं कोणी माणूस भेटला, तुम्हाला कसं वाटतं? अरे बाप रे, बरं झालं रे बाबा तू भेटला. यांच्या यांगडू गांगडू भाषेमध्ये आपली मराठी मला पहिल्यांदा ऐकू आली. बरोबर. मन कसं होतं? हुश, समाधानी. बरोबर. आता तुम्ही भारताच्या बाहेर जा, दुसऱ्या देशामध्ये जा, चीनमध्ये जा. तर चीनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता? माझा देश भारत आहे, आय लव्ह माय इंडिया. आणि तिथं जर कोणी भारताचा माणूस भेटला, केवढ्या तुमच्या ओळखीचा जरी नसेल, पण तुम्हाला कळाला भारतातला आहे, आणि एक दिवसांनी भेटला, त्याला कडकडून मिठी मारताल की नाही तुम्ही? बरं झालं बाबा तू भेटला. इथे तर काय चाललं मला कळलंच नाही. जे कानावरती फक्त एकच ऐकू होते, चँग चुंग फिंग शुंग चांग चुंग फिंग. काहीच कळत नाही काय चालू होते. थैंक गॉड तू मिला. बस अपने, अरे भाई अपनी मिट्टी की खुशबू आहे भाई. बरोबर. आता तुम्ही त्याच्याही पुढे जा. तुम्ही या देशाच्या बाहेर, तुम्ही चंद्रावरती जा, तुम्ही दुसऱ्या ग्रहावरती जा. आता दुसऱ्या ग्रहावर गेल्याच्या नंतर काय केलं? मीला वाढवलं. या मीला वाढवल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या ग्रहावरती गेलात. आणि दुसऱ्या ग्रहावरती नीट ऐका, खूप महत्वाचं आहे बरं का. दुसऱ्या ग्रहावरती तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला माणूस जाऊ द्या, एखादं कुत्रं मांजर जी आपली पृथ्वीवरती होती ती भेटू द्या, तुम्हाला समाधान होईल. थँक गॉड एक तरी सजीव प्राणी मला दिसला जीवाला.
होईल की नाही होणार सांगा? काय होतंय? मी जसा जसा वर 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 वाढतोय तसं तसं माझी असण्याची व्याप्ती वाढते. बरोबर? विचार करा, ज्ञानेश्वर माऊली कुठे असतील? तर ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातच काय केली? आता विश्वात्मके देवे. बाप रे. ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं? जो जे वांछेल तो ते लाहो. नुसतं नाही, प्राणी जात. बाप्पा 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 बाप्पा, विचार करा. हे देवाचं लेकरू, विचार करा कुठल्या लेवलला असेल, काय काय त्याला माझं वाटत असेल, तुम्ही विचार करा. मग विवेक या शब्दाचा अर्थ काय? विवेक या शब्दाचा अर्थ की एवढ्या वर जाऊन आता सारासार विवेक बुद्धी ठेवून आता बघा स्वतःला की मी जे वागतोय, आपणा शोधून घ्यावे. मी जे वागतोय, मी जे काही करतोय, याचा माझ्यावर, इतरांवर, समाजावर, या पर्यायाने या विश्वावर काही परिणाम होईल का वाईट? मग जर तो वाईट परिणाम होणार असेल, आशा दंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग अगोदरच तुमचा दंभ म्हणजे काय? खोटारडेपणा. तो मुखवटा काढून फेका. आशा म्हणजे काय? इतरांकडनं काही अपेक्षा ठेवू नका. निरपेक्ष व्हा आणि निरपेक्ष होऊन बस देत राहा, देत राहा, देत राहा, देत राहा. ज्या वेळेला तुम्ही कुठलीही गोष्ट घेण्यासाठी करत असतात, त्यावेळेला त्या गोष्टीतला राम निघून जातो. लक्षात ठेवा. त्या गोष्टीतली आपुलकी निघून जाते, त्या गोष्टीतलं प्रेम निघून जातं. आणि आपुलकी, प्रेम आणि राम जिथे नाहीये, ते होतं तुमच्यासाठी फक्त काम, म्हणजे ड्युटी. आणि कुठलीही गोष्ट जी काम किंवा ड्युटी म्हणून करतं, तिथे आपलेपणा नसतो, त्याचा फायदा लोकांना होत नाही. हा, तुम्हाला पुरस्कार भेटतील, तुमचे मुखोटे चढत जातील, पण त्याच्या आत तू मात्र नेहमीच उदास राहशील. म्हणून उदास जर नसल राहायचं तर मी त्याचा दास आहे. मुखोटे चढवणं आता बास आहे आणि सगळेच माझ्यासाठी खास आहे, हे ज्या वेळेला तुमच्या हृदयात येईल ना, पण हे कधी येईल? सगळेच माझ्यासाठी खास आहे हे त्याच वेळेला येईल ज्या वेळेला ईश्वरत्वाची आस तुमच्यामध्ये असेल, सत्संगाचा ध्यास तुमच्यामध्ये असेल. जर सत्संगाचा ध्यास आणि ईश्वरत्वाची आस असेल ना, लक्षात ठेवा, तुम्हाला जे हवंय त्या प्रत्येक गोष्टीची रास तो तुमच्या समोर भरभरून मांडून ठेवेल. मग ती पत्रिकेतली रास तुम्हाला बघण्याची गरज पडणार नाही. का बरं? कारण तुमची आस, तुमचा ध्यास तो आहे. हे मी अनुभवतोय ना. लोक आज योग शिबिर सुद्धा, लोक त्यांचं प्रोफेशन सुद्धा, लोकाला इंजिनियर बनायचंय, डॉक्टर बनायचंय, योग शिक्षक बनायचंय. कशासाठी बनायचंय? बस पैसे भेटले पाहिजे. कीर्तन करायचंय, कशासाठी करायचंय? बस प्रोफेशन आहे. मग माऊली तुमचं ज्ञानयोग प्रोफेशन नाहीये? नाही, प्रोफेशन नाहीये. मग घर कसं चालतं तुमचं? पैसे मिळत नाही? पैसे मिळतात, पण ज्ञानयोगाचा त्याचा काही संबंध नाही. माझ्यासोबत माझे जे साधक जोडल्या गेलेले आहेत, हे पैशाच्या पलीकडचं आहे. हे समजून घ्या तुम्ही. जे हिशोब करता ना, ते येऊच शकत नाही.
हा सत्संग मला काही दाखवण्यासाठी नाही, शोबाजी नाहीये. दंभ म्हणजे शोबाजी. हा रविवारचा सत्संग म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. माझा भाव माझ्या साधकांच्या चरणी अर्पण करणं. हा रविवारचा सत्संग म्हणजे एक आरसा आहे, स्वतःनी स्वतःला बघणं. आणि हा रविवारचा सत्संग म्हणजे लावून घेतलेल्या अज्ञानरूपी ताटीचा दरवाजा उघडून स्वतःमध्ये असलेल्या परमेश्वराला पाहणं. कळतंय का? ना मी कधी आजपर्यंत त्या पैशाला मोजलं, ना पैशाचा विचार केला. चैतन्यवन वाढलं पाहिजे ही सुद्धा माझी इच्छा नाही. पण मला एक खात्री लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही खरंच निरपेक्ष भावनेतून, खरंच देण्याच्या भावनेतून काम करताना, हा माझा अनुभव आहे, तुमचं काम तुमचं राहत नाही. तुमचं काम लोकांचं होतं आणि लोकांच्या रूपात तो परमात्मा येतो आणि तुमचं काम सर्वांपर्यंत पोहोचवतो. आता मला पूर्ण खात्री आहे की एक दिवस हा देह नसेल ना, तरी सुद्धा ज्ञानयोग प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. का बरं? तुम्ही सगळेच माऊली रूपच आहात ना. मला खात्री आहे तुमच्या वागण्यातून तुम्ही ज्ञानयोग सर्वांपर्यंत देणार आहे. आणि मला एवढा अनुभव आहे, ज्या क्षणात माझ्या मनात असेल ना त्याच्यातून मला काही मिळालं पाहिजे, त्यावेळेस साधकांचं प्रेम आपोआप संपून जाईल. आणि माझ्या वडिलांच्या कृपेमुळे, तोच वडिलांचं DNA माझ्यामध्ये असल्यामुळे, तेच संस्कार झाल्यामुळे आज हृदयात वडिलांनी इतकं बसवलं की तू जे काही करतोय ते कशासाठीच करू नको, तू फक्त कर, बाकी सगळं अपने आप हो जाएगा. बस तू बस चलते रे, कारवा तो अपने आप बन जाएगा. आणि ज्ञानयोगनं तीच केलं. आज ज्ञानयोग लोकांसाठी एक श्वास आहे. चैतन्यवन आपल्या सगळ्या साधकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. आपलं शिबिर म्हणजे लोकांसाठी ज्ञानयोग ध्यान शिबिर एक दीपस्तंभ आहे. हजारो लोक निर्व्यसनी झाले, हजारो लोकांना मार्ग मिळाला. पण याच्यात कधीच मला नाही माहिती का बरं, कदाचित काय मागच्या जन्मीचं पुण्यकर्म असेल, काय मागच्या जन्मीचं काहीतरी असेल, पण मी प्रत्येक क्षणाला कृतज्ञ आहे की त्या परमेश्वराने माझी निवड केली. बस. आणि या देण्यात मला आनंद आहे. बाकी मला अजून काय पाहिजे? माझं असं काही नाहीच आहे. मला कशाची चिंताही नाहीये. मी गेल्याच्या नंतर वनाचं काय होईल मला काय घेणं देणं नाही. काय झालं तर मला काय घेणं देणं नाही. जे माझ्याकडे आहे बस मला ते द्यायचं आहे फक्त, बस. आणि लोकांनी माझ्याकडे कुठल्या चष्म्यातून बघावा हा त्यांचा प्रश्न आहे. कारण माझ्या हृदयात मला माहिती आहे की कोणता भाव आहे. मला लोकांच्या चष्म्यातून बघणं म्हणजे किती वेडेपण आहे. बस माझ्या मनात एकच आहे, सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे. आणि खरंच सांगू का, आपले जे हजारो लोकांचे रोग दूर झाले, लाखो लोकांनी व्यसन सोडलं. नॉलेज सगळ्यांकडे बघा. डॉक्टर सांगतात ना व्यसन सोडा, तरी लोक व्यसन सोडत नाही. पण मी सांगितलं ना की नक्की लोक व्यसन सोडतात. याला कारण हे आहे की मी काही फार लय मोठा कुठला बाबान महाराजन काही लय नाही, असं मोठा नाही. बस माझं त्याच्याविषयीचं प्रेम आहे, माझी आत्मीयता आहे, माझी तळमळ आहे. आणि माझ्या प्रेमातून त्यांना मग माझे शब्द त्यांच्या हृदयात जातात आणि त्यांना वाटतं की नाही सोडावं.
हे सोडलं पाहिजे. तर हा आहे चौथ्या अभंगाचा, तिसऱ्या अभंगाचा अर्थ. पुन्हा जेव्हा योग येईल आपण याच्या पुढच्या अभंग आपण नंतर बघूयात. खूप सुंदर आहे पुढचा अभंग सुद्धा, आपण पुढच्या वेळेस बघूयात. पण उद्यापासून आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दिवाळीच आहे. कशी? उद्यापासून मी स्वतः झूम ॲपवरती फ्री शिबिर घेणार आहे. 5:40 सकाळी, 5:40, 5:40 ते सकाळी 7:30 सगळ्यांसाठी मोफत. त्याची लिंक फेसबुकवरती टाकेलच मी, आपल्या ग्रुपवरती पण टाकेल. पण तुम्ही सगळ्यांनी उद्यापासून 100% 5:30 वाजता स्नान करून, जशी दिवाळी किंवा दसरा असतो ना, तशी दिवाळी किंवा दसरा तुमच्या घरात पाहिजे. विथ फॅमिली सगळेजण तुम्ही मस्त तयार होऊन, छान गंध लावून, मस्त दाढी बिडी छान जेंट सगळे करून आनंदाने तयार राहा तुम्ही पण. आणि तुम्ही तर तयार राहाच, पण सगळ्यांना सांगा, सगळ्यांना, कुणाला जबरदस्ती कुणाला करायची नाही. ज्याला इंटरेस्ट आहे त्याला सांगा की चल तू पण ज्ञानयोगात रोज सकाळी 2 तास दे स्वतःसाठी. पण उद्यापासून 5:40 ते 7:30 ते जे झूम ॲपवरती आहे ना, त्याला मात्र एंट्री फक्त 1000 लोकांनाच आहे. जे 5:35 पासून लॉग इन करून ठेवतील त्यातले सगळ्यात पहिले येणारे 1000 लोक, त्या 1000 लोकांना चान्स आहे. तर भेटूयात आपण. हा सत्संग तसा 2 भागात झाला, कारण पहिले आपल्याला नेटवर्कने त्याचं काम दाखवलं, पण आपल्याला काही फरक पडत नाही. त्यांनी त्याचं काम दाखवलं, आपण आपलं काम दाखवू. किती सुंदर आहे की नाही हा अभंग, तुम्हाला नाही वाटत? वरी भगवा झाले नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आपणा शोधुनी घ्यावे, विवेक नांद त्यांच्या सवे, आशा दंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शांत. बरेच साधक विचारत होते आपलं पुढचं ऑनलाईन शिबिर कधी आहे? 1 जून. 1 जूनला आहे. तोपर्यंत हे फ्री शिबिर करा. उद्यापासून 5:40 झूमवरती. शेअर करायचं असेल तर शेअर करा. दोन्ही एकत्र करून मी यूट्यूबवरती एखाद्या तासाभरात हा 3रा अभंग टाकतो. जय गुरुदेव. खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांचं चांगलं व्हावं हा भाव ठेवून स्माईल कायम ठेवा. जय गुरुदेव.